नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्ध भगवंताच्या काळातला तुम्हाला एक प्रसंग सांगतो की बुद्ध भगवंताच्या काळामध्ये किती जरी संकट आलं तर पुण्यकर्मानं कुशल कर्मानं मनुष्य कसा तरू शकतो आणि त्याला किती कोण मारण्याचा प्रयत्न केला तर तो मनुष्य मरू शकत नाही, तर तो आपल्या पुण्यबळानं वाचू शकतो आणि ज्या पदावर जायचं तो जाऊ शकतो। याची भगवंताच्या काळातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो। तथागत सम्यक संबुद्धाच्या काळात एक असा प्रसंग घडला की एक नगर होतं, त्या नगरामध्ये अनेक लोक धनसंपन्न मध्यम आणि गरीब लोक राहत होते। त्या गावामध्ये एक असाच धनसंपन्न श्रेष्ठी होता, सगळ्या गावातला श्रीमंत माणूस सावकार। त्याला एक विशेषता होती, त्याची एक सवय होती की त्यांच्या गावाच्या बाहेर एक ज्ञानीविद्वान बाबा राहत होता। तो श्रेष्ठी रोज त्या महाराजाकडे जायचा आणि त्या महाराजाला विचारून यायचा की ह्या आमच्या नगरामध्ये आज जे कोणी पोरग जन्मन किंवा पोरगी जन्मन तिचं भविष्य काय, त्याचं भविष्य काय सांगा। त्याला तो रोज जाऊन भविष्य पाहून यायचा आणि तो महाराज त्याला सांगायचा की तुमच्या गावात जन्मलेला मुलगा किंवा मुलगी आज असं असं होईल, तसं होईल, पुढं अधिकारी होईल, टमुक होईल, पुढं बापाला मारण मायल मारण, असं काही ना काही सांगत राहायचा आणि त्याचा विश्वास बसला की अरे खरं सांगतो म्हणून। असंच एक दिवस काय झालं की तो श्रेष्ठी त्या महाराजाकडे गेला आणि त्या महाराजाला जाऊन त्याने विचारलं की महाराज, आज माझ्या जन्मगावात आमच्या या नगरामध्ये जन्मणाऱ्या सत्वाचं बाळाचं भवितव्य काय। तिथं गेल्याबरोबर त्या श्रेष्ठीला त्या महाराजांनी सांगितलं की आज तुमच्या गावामध्ये जे कोणी जन्मन तर त्याचं भविष्य असं आहे की ते श्रेष्ठी होणार आहे। आता या श्रेष्ठीला वाटलं अरे आज जन्मणारं बाळ श्रेष्ठी होणार आहे म्हणजे माझ्यासारखा सावकार होणार आहे, म्हणजे माझ्या जागेवर येणार आहे। तर ह्या श्रेष्ठीला पण याची बायको पण गरोदर होती, तर याला कोणाला बी वाटतं नाही की आपल्या जागेवर आपलं पोरगंच यावं म्हणून। तर या श्रेष्ठीनं काय केलं, लगेच ठेवला आणि जाऊन माहेरी पाहून ये म्हणे, माझी बायको बाळातीन झाली का म्हणे, तिला पोरगा झाला का पाहून ये म्हणे। घोड्यावर भरधा वेगाने एक जण गेला आणि जाऊन पाहून आला, म्हण नाही नाही स्वामी तुम्हाला काय मुलगा झाला नाही म्हणे। तर मग यानं ओळखलं अरे आपल्या गावात कोण जन्मलंय की ते पुढं चालून सावकार होणार आहे, माझ्या जागेवर येणार आहे, माझं तर पोरगं नाही, माझं तर नाही जन्मलं। मग त्याने काय केलं, घाईघाई जाऊन गावात शोध मोहीम सुरू केली की कोणाच्या घरी जन्मलं, कोणाच्या घरी जन्मलं। तर ते पोरगा एका गरीब घरी जन्मला होता आणि ते एकट्या श्रेष्ठीलाच माहीत होतं की हा पुढं सावकारण माझ्या जागेवर येणार आहे म्हणून। त्याने त्या बाबाला विचारून आला होता आणि त्या बाबाची भविष्यवाणी खरी ठरायची का। मग या श्रेष्ठीला काय वाटलं की अरे माझा पोरगा श्रेष्ठी होणार नाही, आता हा होणार आहे। मग त्याने काय केलं, त्याला विकत घेऊन आला। त्या गरीब घरच्या लोकांना 5-10 कारशा पण दिले त्या काळातले आणि ते पोरगं विकत आणलं, घरी आणलं, थोडंसं त्याला मोठं केलं आणि असा संकल्प केला की माझ्या बायकोला जर मुलगा झाला तर याला मारून टाकीन, माझ्या बायकोला जर मुलगा झाला तर याला मारून टाकीन, कारण हा श्रेष्ठी होणार आहे ना, तर याला मी होऊ देणार नाही। पण माझ्या बायकोला जर पोरगी झाली तर मग मात्र याला जवाई करून घेईन। असा संकल्प त्यानं केला की पोरगी झाली तर हे जवाई करू, आपला जवाई श्रेष्ठी होईल, पण जर पोरगा झाला तर मग याला मारून टाकीन। आणि काही दिवसानं खरंच काय झालं, हे थोडा मोठा होत गेला आणि त्याच्या बायकोला खरंच पोरगाच झाला। मुलगा झाल्याबरोबर याच्या मनात आलं की आता आपला पोरगा श्रेष्ठी झाला पाहिजे, याला मारून टाकलं पाहिजे। पण कोणी असं मारल्यानं आणि कोणी ठरवल्यानं नाही, तर प्रत्येकजण आपापल्या कर्मानं ठरत असतं, जन्मानं कोणी काही ठरत नाही। मग काय झालं की यानं असा विचार केला की याला मारून टाकायचं, म्हणून त्याने काळी नावाच्या दासीला बोलवलं आणि म्हणे इकडे ये, हे लेकरू घे म्हणे। आपल्या गावामधून सकाळी सकाळी 500 व्यापाऱ्यांच्या गाड्या दुसऱ्या गावाला व्यापार करायसाठी निघतात आणि त्या अंधारात निघतात म्हणे।
तू एक काम कर, जिथून त्या गाड्या जातात ना त्या गाड्याच्या चकुरीच्यामध्ये ठेव आणि 500 गाड्या त्याच्याहून गेल्या आणि चंदामेंदा झाले की मला येऊन सांग म्हणे. ते म्हणे हो मालिक. सकाळी 5-7च्या दरम्यान ती काळी गेली. ते बिचारे लेकरू असं कपड्यात गुंडाळलं आणि ते त्या बैलाच्या गाड्याच्या चाकाच्या मादात ठेवून दिलं आणि वाट पाहत बसली की गाड्या कधी येतात कधी येतात. आता त्या गाड्या 500 गाड्या आणि त्या गाड्याचा व्यापाऱ्याचा जो श्रेष्ठी होता मालक तो पुढच्या गाडीत सजलेली बिजलेली गाडी आणि चालले होते व्यापाराला. नेमकं ते पोरगा असं पुढं ठेवलेलं आणि समोरचे जे बैल आहेत ते एक कासराभर अंतरावर इथंच थांबले, पुढं जायला तयारच नाहीत. ते बैलांनी पाहते मालकाला दिसत ना की पुढं काय आहे काय नाही. ते त्याला बैलाला मारतात, शेपूट पिरगाळतात, सगळे प्रयोग करतात, पण ते बैल काय पुढं जायला तयारच होईना. बैल पुढं जायना पुढं जायना पुढं जायना. खूप प्रयत्न केले आणि खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ते बैल पुढं जात नाहीत. आणि मग तोपर्यंत सकाळ झाली, दिवस उजाडला. दिवस उजाडल्यानंतर दिवस निघला आणि दिवस निघल्यानंतर मग त्या श्रेष्ठीला दिसलं तर ते लहान लेकरू दिसलं. तो श्रेष्ठी म्हणे अरे 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 अनर्थ होने वाला था, अनर्थ होने वाला था, मुझे बच्चे मिल गया, मुझे बच्चे मिल गया. त्या श्रेष्ठीने काय केलं, त्या व्यापाऱ्याने काय केलं, ते व्यापाऱ्याने ते पोरगं घेतलं आणि तो घेऊन गेला. ती काळी घरी आली पळत पळत पळत, मालक 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 ते मेलं नाही म्हणे. मग तो व्यापारी घेऊन गेला म्हणे त्याला. मी ठेवलं होतं म्हणे मरायला, पण ती गाडीच पुढं नाही आली आणि ते व्यापाऱ्याने पाहिलं आणि गेला म्हणे व्यापारी घेऊन. अरे अरे एक काम कर. व्यापारी लोकांना नफ्याचा लोभ असतो म्हणे, जाऊन 20 कारशापांमध्ये विकत आण म्हणे. पुन्हा ती काळी गेली दुसऱ्या गावाला आणि तिथून त्या व्यापाऱ्याकडून विकत आणलं कशासाठी, मारून टाकायसाठी विकत आणलं. आणि आणलं एक काम कर म्हणे काळी, आता ना म्हणे आपल्या गावचा जो तबेला आहे म्हणे आपला गाईचा, त्या गाईच्या तबेल्याच्या पुढं आपल्या खूप 2-3 हजार गाई आहेत म्हणे. त्या गाईच्या तबेल्याच्या पुढं सकाळीच नेऊन ठेव, सगळ्या गाई याला तुडून जातील आणि मेलं की मला येऊन सांग म्हणे, चंदामेंदा झाले की सांग म्हणे. त्या काळीनं तसंच केलं. खरंच काळीनं काय केलं की त्याला नेऊन ठेवलं गाईच्या तबेल्याच्या पुढं. आता त्या सगळ्या गाईमध्ये एकच सांडबैल होता, एकच. तो सगळ्या गाईच्या उशिरा जायचा, सगळ्या गाई गेल्यावर शेवटी जायचा रोज. पण आज काय झालं, गवल्यानं सोडल्याबरोबर तो जो बैल आहे सांडबैल तो सगळ्या गाईच्या पुढं आला आणि जिथं लेकरू होतं ना त्याच्यावर असे 4 पाय देऊन उभाच राहिला जागीच. आणि सगळ्या गाई त्याला धक्के मारू सगळ्या गाई गेल्या. त्या लेकराला काही धक्काच नाही लागला, ते येऊन अगोदरच उभा राहिला तिथं. ती काळी पाहतच राहिली आणि पुन्हा ती काळी आली म्हणे मालक मालक. आणि ते सगळ्या गाई गेल्यानंतर तो जे गवळी होता त्या गवल्याला लय राग आला की हे सांड बैल रोज उशिरा निघतंय बाहेर, आज सगळ्याच्या पुढं आले मधातच उभं राहिलंय, म्हणून ते त्याला गेला काडीनं घेऊन असं मारणार. आणि तेवढ्या त्यानं खाली पाहिले तर म्हणे अर अनर्थ होने वाला था, मुझे बच्चे मिल गए. ते घेऊन गेलं गवळी. आज ती काळी आली म्हणे मालक ते मेलं नाही म्हणे आज. म्हणे मग आज तो गवळी घेऊन गेला म्हणे. ते गाईचं ते सांडबैल आहे का नाही म्हणे, ते मधातच उभं राहिला म्हणे अरे मेलं नाही म्हणे, नाही आण म्हणे त्याला विकत आण म्हणे. डबल त्या गवळ्याकडे जाऊन 100 कारशापांमध्ये विकत आणलं. कशासाठी, मारायसाठी पुन्हा विकत आणलं. मग म्हणे काळी एक काम कर म्हणे, आता याला घे म्हणे आणि या उंच डोंगरावर जा म्हणे आणि त्या डोंगरावरून खाली फेकून दे म्हणे आणि खाली पडून चंदामेंदा झाले की मला सांगायले. हो म्हणे मालक तसंच करते म्हणे. ती बिचारी गेली लपत चोरत गेली आणि जाऊन त्या डोंगरावर गेली आणि त्या डोंगरावरून ते लेकरू फेकून दिलं. आता फेकून दिलं तर डोंगराच्या मध्यभागी जाळ्या होत्या आणि त्या जाळ्यामध्ये ते डारले नाही का, डारले दुर्ड्या विणणारे लोक असतात, ते फोक बिक कापतात. तर ते लोक असे फोक कापत होते. हे वरून जसं पडलं तसं त्या जाळीतच पडलं आणि त्या जाळीत पडलं आणि नेमकं त्या फोक विणणाऱ्या माणसानं ते नाही का डारले बनवतात त्यानं नेमका असा कोयता उगारला आणि हे रडू लागलं. तर म्हणजे अरे 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 अनर्थ होने वाला था, मुझे बच्चा मिल गया. त्याला सोडून दिलं, ते लेकरू घेऊन गेलं घरी. ते तेव्हा बी मेलं नाही, ते जाळीतच पडलं. ती काळी म्हणे मालक ते आज बी नाही मेलं म्हणे. मग त्याला म्हणे आज तो डारले बनवणारा घेऊन गेला म्हणे. जाय म्हणे त्याच्याकडून विकत आण म्हणे. का की त्याला श्रेष्ठी होऊ द्यायचं नाही. एकच ध्यास काय आहे की याला श्रेष्ठी होऊ द्यायचं नाही, म्हणजे यांना आम्ही गावात येऊ देणार नाही, यांना आम्ही नोकऱ्या देणार नाही, यांना आम्ही घरं बनवू देणार नाही, यांना आम्ही विहिरीवर पाणी पिऊ देणार नाही, यांना आम्ही शेती घेऊ देणार नाही, यांना आम्ही सोनानाने घेऊ देणार नाही, यांना आम्ही नगर बसू देणार नाही. असं ठरवलं होतं इथं चातुर्वर्ण व्यवस्थेनं. पण झालं का तसं नाही. भीमाईच्या कुशीमध्ये रामजी बाबाच्या पोटी एक लाल जन्माला आला आणि हे सगळं तोडून टाकलं.
सगळं तोडून टाकलं, सगळं तोडून टाकलं, सगळं आता कलेक्टर झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, नगर झाले, आता सोन्या नाण्या सगळ्या महिला सजल्या. तुम्ही तो गळ्यापासूनच वर 20,000चे आहेत. मोजा तुम्ही 50-50 हजाराचे आहेत, तिथून वरच तुमच्या गळ्यात बघा, कानात नाकात गळ्यात बघा, सोनं सोनं आहे सगळं. कोणी माणूस माझा तुम्ही 5-10 हजाराचा भरतो नाही बघा, त्याच्या खिशात पाकिटन काय काय येते, हातात अंगठ्या बिंगठ्या घड्यान काय काय येते. असे बेमोल माणसं होते, त्याला मौल्यवान बनवलं बाबासाहेबांनी. तसं याला मारण्याचा प्रयत्न केला तर कोणी किती गावाच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला तर गावचे गावच आपलं बनतंय. कोणी किती नगराच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला तर नगरचे नगरच आपलं बनतंय. म्हणून आपण नित्यनियमाने ही गोष्ट जाणली पाहिजे. तिनं मारण्याचा प्रयत्न केला आणि ते काय मेलंच नाही. मग म्हणे पुन्हा विकत आण. आता असं करता करता ते लेकरू जे आहे ना थोडं लहानचं मोठं झालं, खेळायजोगं झालं. आणि काय केलं तर त्या लेकराचं नाव ठेवलं पालित. काय नाव ठेवलं त्याचं? पालित, म्हणजे पाळल्या गेलं. मारायसाठी आणलंय पण मर्याच ना, म्हणून त्याचं नाव ठेवलं पालित. आता याचं बी पोरगं लहानचं मोठं झालं आणि ते बी मोठं झालं. हे मोठं होतं त्याचं लेकरू लहान होतं. एक दिवस याला असं वाटलं काय करावं काय करावं. मग हा सोचता एक दिवस त्यानं सोचलं की याला आज मारायची आयडिया करतो म्हणे. मग त्या गावात एक खाटीक होता. हा श्रेष्ठी त्या खाटकाकडे गेला. म्हणे खाटीक दादा तू एका दिवसाचे किती कमवतो? म्हणे कधी कधी 50-60 कारशा पण कमवतो. जर म्हणे मी तुला 400-500 कारशा पण दिल्या तर माझं काम करशील का? म्हणे काय काम आहे? काय नाही, माझा एक कुपुत्र आहे. माझा एक कुपुत्र आहे, त्याला मी तुझ्याकडे पाठवतो. त्याला पकडायचं आणि बारीक 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 त्याचे खांड करायचे, खिमा करायचा. म्हणे खिमा. तुमचाच पोरगा, माझा कुपुत्र आहे म्हणे, असा वाईट पोरगा आहे म्हणे, त्याला पाठवतो म्हणे. मला काय करायचं म्हणे, द्या पाठवून, मी त्याचा खिमाच करतो म्हणे. मला 400-500 कारशे पण द्या म्हणे. हा देतो म्हणे. आता खाटकाला काय याने काय केलं, या पालीतलं म्हणे पालीत जा म्हणे, आमक्या खाटकाकडे माझा निरोप घेऊन जा. ह्या बिचाऱ्याला माहीतच नाही की मला मारू लागलेत म्हणून. या लहानपणापासून माहीतच नाही की मारायचा प्रयत्न करतात म्हणून. कारण कोणालाच माहीत नाही का मारतो म्हणून, कारण याला श्रेष्ठी होऊ द्यायचं नाही ना. आणि ह्या पाठवून दिलं. हा बिचारा आपलं मूर्तीचं ते निरोप घेऊन चालला त्या खाटकाकडं. त्या खाटकाकडे चालला आणि त्या खाटकाकडे गेला आणि तिथं रस्त्यानंच चालला. ते खाटकाकडे पोहोचण्याच्या अगोदर अर्ध्या रस्त्यात आणि तिथं त्या श्रेष्ठीचा पोरगा गोट्या हरला होता, लहाना, त्याचा ओरिजिनल पोरगा गोट्या हरला होता. आणि हे तिथूनच चाललं. तर म्हणे पालित दादा कुठं चालला? म्हणे आपल्या बापांना निरोप चालला म्हणे, खाटकाकडे घेऊन तो निरोप घेऊन चाललो म्हणे. नको म्हणे, मी गोट्या हरलो म्हणे, तुम्हाला जिंकून दे म्हणे. याला निशाणा होता आणि ते निरोप मी घेऊन जातो म्हणे. हे म्हणे बरं बुवा. मग यानं काय केलं, हे इथं गोट्या खेळत बसलं आणि त्याचं ओरिजिनल पोरगं ते खाटकाकडे गेलं. ते खाटकाने घेतलं आणि बारीक करून ठेवलं, किमाच करून ठेवला. आता हे बिचारा पाली त्याला माहितीच नाही ना काय भानगड येतं. हे बिचारा पालीत वाट पाहू लागलं, लहाना कधी येतोय, छोटा कधी येतोय. ते छोटा यायच ना, म्हणून हे बिचारा पालीत डायरेक्ट घरी आला. त्याला वाटलं तो लहाना घरीच गेला का की. मग हा पालीत घरी आला आणि घरी आला तर या सृष्टीनं पाहिलं तर म्हणे अरे तू खाटकाकडे गेला नाही? म्हणे मी चाललो होतो म्हणे. मग तर रस्त्यात आपला छोटा भेटला म्हणे. मग तो घेऊन निरोप गेला म्हणे. असं म्हटल्याबरोबर जे रडत सुटला तो सृष्टी त्या खाटकाच्या घराकडे पळतच चालला रडत. आणि गेल्यानंतर खाटीक म्हणतोय रोमत श्रेष्ठी रोमत, तूने जैसा बोला था वैसा खिमा करके रखा, जैसाच करके रखा. ते म्हणे अरे 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 मी ज्याला मारायचा प्रयत्न करतोय तो नाही, माझा ओरिजिनलच पोरगा मेला, त्याचा ओरिजिनल पोरगं बी मेलं. पण यानं आता जास्तच राग आला. याला काय वाटलं, आता तर मी याला श्रेष्ठी होऊ देणार नाही. आता तर याला जास्तच राग आला आणि पाहता ते पोरगं अधिक मोठं झालं. नाना प्रयोग केले त्याला मारायचे पण ते मेलंच नाही. मग यानं विचार केला की हे जरी मेलं नाही पण मी याला श्रेष्ठी होऊ देणार नाही. मग एक दिवस त्या श्रेष्ठीनं काय केलं, एक पत्र लिहिलं. याला शाळेत टाकलं नाही, काय नाही, याला लिहिणं नाही वाचणं नाही, कारण मारायसाठी घेतलंय, याला काय अधिकारी थोडी बनवायचे. मग एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये दुसऱ्या गावच्या एका सावकाराला पत्र लिहिलं त्या श्रेष्ठीला की मी माझा कुपुत्र तुझ्याकडे पाठवत आहे. तुझ्या गावात आल्यानंतर याला बरोबर कपटानं मारून टाक आणि मारल्यावर मला निरोप दे, माझं एवढं काम कर, मित्र अमुक श्रेष्ठी. आणि याच्याजवळ दिलं ते पत्र, याच्याजवळ दिलं, एका रुमालात बांधलं नाही, येडं चाललंय आपलं पत्र घेऊन. आणि 7 दिवसानं पोचलं त्या गावाला. तिथं गेल्याबरोबर त्या श्रेष्ठीला एकच पोरगी होती आणि 7 मजली बिल्डिंग होती. आणि ती पोरगी नेहमी 7व्या मजल्यावर राहत होती. तिच्या 500 दास्या होत्या, मैत्रिणी होत्या. ती खाली येतच नव्हती, नेहमी आलेशान राहत होती. आणि नेमकं हे जाऊन पोचलं तिथं. नेमकं पोचलं आणि त्या पोरीच्या मायला विचारू लागलं आमक्या श्रेष्ठीचं घर कुठं आहे? म्हणे हेच आहे. मग तू कोण? तर म्हणे मी टमक्या श्रेष्ठीचा पुत्र. असं म्हटल्याबरोबर त्या 500 दासीमधली एक दासी खाली आली होती काहीतरी काम करायला. तर तिच्या आईनं लगेच म्हणे अगं इकडे इकडे इकडे,
ह्या पालीचे पाय धुई त्या श्रेष्ठीचा पोरगा आहे म्हणे. लगेच त्याचे पाय धुतले, लगेच याला बसायला टाक, लगेच त्याला बसायला टाकलं, आणि लगेच याला पाणी दे, लगेच त्याला पायाला पाणी दिलं. आता त्या पोरीला खालीच उशीर झाला म्हणून ती उशिरावर गेली. तर ती जी श्रेष्ठीची पोरगी होती ती रागावली तिच्यावर. का गं म्हणे किती वेळची खाली गेली म्हणे, वर काहून नाही आली? नाही म्हणे कोणीतरी श्रेष्ठीचा पोरगा पालीत आलाय म्हणे खाली, त्याचीच सेवा करायला लावली तुझ्या मम्मीनं म्हणून वेळ झाला. म्हणे पालीत आलाय कोण आहे म्हणे, कसा दिसतोय म्हणे, लय भारी दिसतोय म्हणे, आण वर आण म्हणे. याला वर घेऊन गेली. त्या पोरीनं पाहिलं तर पोरगी एकदम मोहितच झाली त्याच्यावर. आता हे येडं यायला माही आपलं मूर्तीचं पत्र घेऊन आलंय. ते लय थकलं आणि पाय सुजले आणि म्हणून ते बिचारं झोपलं. आणि त्या पोरीने हळूच त्याचं ते रुमाल काढला आणि त्या रुमालात बांधलेलं पाहिलं की काय घेऊन चाललंय. आणि पाहिलं आणि वाचलं. तर वाचल्यानंतर सगळ्याजणी हसल्या. ते म्हणे अरे हे म्हणे माझ्या बापाकडे मूर्तीचं पत्र घेऊन आले म्हणे, येडच आहे म्हणजे हे स्वतःचंच मरण घेऊन आले म्हणे. पण ती पोरगी लय हुशार होती. तिनं काय केलं, ते पत्र फाडलं आणि दुसरं पत्र लिहून ठेवलं. जे पाठवलं होतं ते फाडून टाकलं, ते पत्र फाडून टाकलं आणि दुसरं पत्र लिहिलं. काय लिहिलं त्या पत्रामध्ये की मी तुझ्याकडं माझा सुपुत्र पाठवत आहे, त्या तुझ्या पोरी संग लग्न लावून दे आणि 7 मजली बिल्डिंग बांधून दे, असं लिहून टाकलं. तिच्या मनानंच लिहिलं पोरीनं, लय कलाकार. हे पत्र फाडून टाकलं, कोणालाच माहीत नाही. आणि मग ते पत्र पुन्हा बांधून ठेवलं. आणि बिचारं झोपातून उठलं आणि म्हणजे श्रेष्ठी कुठे. तोपर्यंत तिचा बाप आल्याबरोबर म्हणे बा माझ्या बापानं हे पत्र तुम्हाला दिलंय. त्यानं पाहिलं तर म्हणे अरे वा 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 माझ्या मित्रांनी पाठवले. लगेच काय केलं, लगेच बिल्डिंग बांधणं सुरू केली. लगेच 1-2 महिन्याच्या 7 मजली बिल्डिंग झाली. लगेच आपल्या पोरी सगळ्याचं लग्न बी लावून दिलं आणि लगेच जवाई केला आणि पत्र लिहिलं की मित्रा तू जसं सांगितलं होतं तसंच केलं, 7 मजली बिल्डिंग बांधून दिली आणि माझ्या पोरीचं लग्न लावून दिलं. हा म्हणे मी कधी म्हणलं होतं असं, मी तर मारून टाकायला सांगितलं होतं. याला लई टेन्शन आलं, याला एवढा राग आला की मी याला मारण्याचा एवढा प्रयत्न करू लागलोय, हा तर मरे ना पण उलट त्याचा जवाई झाला. म्हणून हा बिमार पडला, एवढा बिमार पडला की आता टेन्शननं एक तर पोरगं गेलं आणि एकीकडे आता हा बी काय मरे ना आणि दुसरीकडे याला श्रेष्ठी होऊ द्यायचं नाही म्हणून हा जास्तच बिमार पडला. तर याचं एक नोकर निरोप पाठवलं यानं, जा म्हणे माझ्या पोराला घेऊन या पालीतला म्हणजे मारायसाठी. मग इकडं आला. आता आल्यानंतर ही पोरगी लय हुशार होती याची बायको. कोणी नोकर आला, त्या नोकराला विचारलं कुठून आला, तर म्हणे पालीच्या बापानं पाठवलंय. का पाठवलंय म्हणे पालीचा बाप बिमार आहे. तर म्हणे चालतोय का, तर म्हणे हा थोडंच चालतोय म्हणे आणि बसतोय म्हणे. बरं काही बोलतोय का, म्हणे हा थोडं बोलतोय. बरं तुला काय पगार आहे, तर म्हणे मला तिथं 10,000 रुपये पगार आहे. तुला 15,000 देते, इथंच राह म्हणे. तर येऊ दिलं नाही, वापसच येऊ दिलं नाही त्याला. मग 1 नोकर गेला, 2 नोकर गेले, असे 7 नोकर तिने ठेवूनच घेतले, वापसच नाही पाठवले. सगळ्याला 5-5 हजार रुपये जास्त पगार देऊन हा विचार करू लागला 7 कुठे गेले म्हणजे आलेच काऊन नाही. तर हा जास्तच बिमार पडला. जास्त म्हणजे लगे आता यानं अन्न पाणी सोडलं आणि याची वाचा पण गेली, आता याला बोलता पण यायना. मग 8वा निरोप आला. मग तिनं विचारलं म्हणे पालीचा बाप बोलतोय का, तर म्हणे नाही. काही खातोय का, म्हणे नाही. मग त्याला काही बोलता येते का, म्हणे नाही. मग तिनं आपल्या नवऱ्याला निरोप दिला की तुमचे वडील बिमार आहेत, चला आपल्याला जायचंय. एवढा निरोप कळाल्याबरोबर ह्या पालीतनं रथ जुतला आणि घाई आपल्या बापाला भेटायला आला. कारण याला माहीतच नाही ना का आपला बाप मारू लागले म्हणून लहानपणापासून. याला कणभर खबर नाही सगळी, याला माहीत नाही की काय करू लागला. त्यानं रथ जुतला, ती बायको घेतली आणि घाई आला. तोपर्यंत प्रधान बी येऊन बसलेला होता, सगळे लोक येऊन बसलेले होते की गावचा श्रेष्ठी मरू लागलाय. आणि तेवढ्यात पोरगं परत आलं, हातपाय दाबू लागलं. ती पोरगी बी आली, हातपाय दाबू लागली. आणि याला लय राग आला. मग त्याला पाहिल्यावर की तुला मी लहानपणापासून मारायचा प्रयत्न केला पण तो मेलाच नाही असं म्हणून त्याला राग आला. त्याची पूर्ण छाती भरून आली आणि रागात त्याला असं ठरवलं की जो प्रधान येऊन थांबला होता ना त्या प्रधानाला सांगायचा प्रयत्न केला त्यानं की मी मेलो तरी चालतंय पण तुम्ही याला श्रेष्ठी करू नका असं म्हणायचं होतं त्याला. तसं म्हणायचं होतं म्हणून त्यानं रागात असं बोट उचललं आणि त्या प्रधानाकडे केलं आणि मरून गेला. काही म्हणलाच नाही, काहीच म्हणलं नाही. मेल्याबरोबर ही सगळी वार्ता सगळ्या गावात पसरली आणि शेवटी वार्ता कुठे गेली, राजाकडे गेली. म्हणे महाराज आपल्या गावचा सावकार, आपल्या गावचा श्रेष्ठी मेला. तर म्हणे त्याला कोणी काय मुलगा बिलगा आहे का, हो म्हणे त्याचा एक मानलेला पुत्र आहे म्हणे पालीत नावाचा. बरं प्रॉपर्टी कोणाला द्यायची सांगितली, तर प्रधान म्हणे मी तिथं उभाच होतो म्हणे, माझ्याकडे असं बोट केलं आतो म्हणे, असं माझ्याकडे एकदा बोट केलं आणि एकदा पालीतकडे केलं. आता खरं पाहता याने वेगळ्याच अर्थाने केलं होतं पण काही वाचच निघली नाही. मेला आणि त्या दिवशीच हा श्रेष्ठी झाला. बघा किती मारायचा प्रयत्न केला पण शेवटी हा श्रेष्ठी झाला. आणि ज्या दिवशी श्रेष्ठी झाला ते पद घोषित केलं. राजा येऊन त्याने राजानं याच्या डोक्यावर टोप ठेवला श्रेष्ठीचा आणि घोषित केलं की आजपासून आपल्या गावचा श्रेष्ठी हा पालीत. तर तेव्हा ती पोरगी म्हणती की हे श्रेष्ठी पद तुम्हाला जे मिळालं ते माझ्यामुळं मिळालं. असं म्हटल्यावर मग याला राग आला, याला खूप राग आला
की तुझ्यामुळं कसं काय मिळालं, माझा बाप माझ्याकडं प्रधानाकडे बोट करून मेला आणि तुझ्यामुळं कसं काय झालं म्हणे, तुझा काय संबंध हिच्यामध्ये. तर तेव्हा ती पोरगी सांगू लागली की तुमच्या बापानं तसं बोट नव्हतं केलं, तुमच्या बापानं तुम्हाला मारायचा प्रयत्न केला म्हणे, पण तुम्ही मेलेच नाही म्हणे, तर खोटं बोलते म्हणे. खोटं जर असन म्हणे तर मी सगळी चौकशी केली, तुमच्या दासीला विचारा म्हणे, काली नावाच्या दासीला. मग तिला बोलावण्यात आलं आणि तिला सांगण्यात आलं, सांग म्हणे काली, खरंच मला मारण्याचा प्रयत्न केला का. मग तिनं सांगितलं की श्रेष्ठी पुत्र, तुम्ही आज श्रेष्ठी झालात, खरंच म्हणे तुम्हाला तुमच्या बापांनी विकत घेतलेला आहे मारायसाठी, आणि मी स्वतः 7 वेळेस प्रयोग केला तुम्हाला मारायचा. मी स्वतः तुम्हाला गाईच्या तबेल्याच्या पुढे ठेवलं, मी स्वतः तुम्हाला बैलगाडीच्या चकोरीमध्ये ठेवलं, मी स्वतः तुम्हाला डोंगरावर जाऊन खाली फेकलं, आणि मी स्वतः तुम्हाला मूर्तीपत्र तुमच्या बांधून देऊन तुम्हाला इकडे पाठवलं. एवढे सगळे प्रयोग केले म्हणे, पण तुम्ही मेलेच नाही म्हणे. मग असं म्हणल्याबरोबर त्याला खटकन एकदम जागत झाली, जसं एखादा कुलूप उघडावं तसं त्याची बुद्धी खटकन उघडली, आणि तो म्हणे एवढा प्रयोग केला तरी मी मेलो नाही, का मेलो नाही. आणि मग तो उठला आणि सरळ भगवान बुद्धाकडे गेला, जिथं भगवान तथागत सम्यक संबुद्ध होते तिथं गेला, भगवंताला वंदन केलं, प्रदक्षिणा घातली, गुढीगावर बसला. म्हणे अहो भगवान, ज्याला 7 वेळेस जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ज्याला विकत घेऊ मारण्याचा प्रयत्न केला, तरी मी मेलोच नाही आणि या गावचा श्रेष्ठी झालो, असं कोणतं कर्म आहे भगवान की मी मेलो नाही, मला सांगावं. आणि मग भगवंताने त्याला सांगितलं की तू मेला नाही, याचं कारण असं आहे की ह्या गावामध्ये एक श्रेष्ठी राहत होता, आणि त्या श्रेष्ठीकडे एक पच्चक बुद्ध रोज खीर प्यायसाठी येत होते. या गावात एक श्रेष्ठी राहत होता, आणि ते पच्चक बुद्ध डोंगरात राहत होते, याच्या घरी खीर खायला यायचे. महाश्रेष्ठी काय करायचा की त्या पच्चक बुद्धाला आणायला एका कुत्र्याला पाठवायचा. कोणाला पाठवायचा, एका कुत्र्याला. ते कुत्रं बरोबर जाऊन त्या भिंतीचं चिवर पकडायचं आणि बरोबर घेऊन घरी यायचं म्हणे. तर तेव्हा तू कुत्रा होता म्हणे, तू त्या श्रेष्ठीचा कुत्रा होता. तर तो रोज प्रामाणिकपणे त्या पच्चक बुद्धाला घेऊन येऊन खीर खाऊ घालत होता म्हणे. तेवढ्या पुण्यकर्मानं तू श्रेष्ठी झाला म्हणे, तेवढ्या पुण्यकर्मानं तू श्रेष्ठी झाला म्हणे. आणि जे कुत्रे त्या पच्चक बुद्धावर भुकत यायचे म्हणे, भुकत यायचे, तर तो दुसऱ्या कुत्र्यावर भुकत जाऊन त्या भिंतीजीवर भुकू देत नव्हता, त्या भिंतीचं रक्षण करत होता. तो कुत्रा असून सुद्धा त्या भिंतीचं रक्षण केलं, म्हणून तुझं रक्षण झालं म्हणे, म्हणून तू मेला नाही म्हणे, तुला मारण्याचा प्रयत्न केला. तर म्हणून उपासक उपासिकांनो, कुत्र्याच्या भावात जरी असलं तरीही माणसाला पुण्यसंधी मिळती. जसं की आपल्या बाबाचा टॉमी, जसं की आपल्या बाबासाहेबाचा टॉमी, जसं की आपल्या सिद्धार्थ गौतमाचा कंठ घोडा. जेव्हा ते सिद्धार्थ गौतमाला सोडायला चालले ना, तेव्हा छन्न सारथी आणि कंठ घोडा दोघं रडत होते. ते पायावर त्यांच्या अश्रू गाळले. तेव्हा सिद्धार्थ गौतमाने पाठवून हात फिरवला, काय म्हणे, कंठका नको रडू म्हणे, आवर तुझे अश्रू, लवकर तुझे बी चांगले दिवस येतील. तेव्हा तो पाय चाटू लागला तो घोडा. या प्राण्याला बी महापुरुष कळतात, या प्राण्याला बी महापुरुष कळतात. स्वतःही त्यागी झालं पाहिजे आणि आपलं जीवन सुखमय बनवलं पाहिजे. ठीक आहे, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. आजचं हे सगळं प्रवचन रमाबाईच्या सुचरणावर अर्पण करूया, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी अर्पण करूया. भारत बौद्धमय हो, बाबाचा संकल्प पूर्ण हो, विश्व धम्म राज्य हो, धम्ममय भारत मिशन सफल हो. सर्वांनी 1 रुपया दान देऊन आपलं पुण्यकर्म अर्जित करून ह्या भारत बौद्धमय करो, विश्व धम्म राज्य करो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं. साधु साधु साधु.